आयुष्य म्हणलं की प्रत्येकजण आपल्या मनी एक स्वप्न सजवत त्या स्वप्नाचा पाठलाग करू लागतो, ज्यात प्रत्येकाला एका संघर्षाला सामोरे जावे लागते, पण तरीही मनात एक जिद्द असते। कर दिखाओ कुछ ऐसा की दुनिया करना चाहे आपके जैसा। हीच जिद्द उराशी बाळगून 2013-14 साली जॉब करतानाच एक गोष्ट डोक्यामध्ये पक्की होती, ती म्हणजे आपल्याला पुढे जाऊन स्वतःचा काहीतरी व्यवसाय करायचा आहे, जो व्यवसाय हा पुढील आधुनिकतेशी निगडीत असावा। दोन 2016 साली निलेश, आकाश आणि मी आम्ही कंपनीचं नाव आणि त्याचा स्लोगन याविषयी विचार करण्यासाठी सुरुवात केली। यामध्ये कंपनीचे नाव फायनल झाले, ते म्हणजेच फ्युजन। दोन गोष्टी एकत्र आल्यानंतर जो ब्लास्ट तयार होतो त्यालाच आपण फ्युजन असे म्हणतो। पण फ्युजन म्हणजे काय, तर लोकांच्या कन्फ्युजनला सोल्युशन देणारं एक स्टेशन, ते म्हणजेच फ्युजन। याच अर्थाने आम्ही स्लोगनची देखील रचना केली। 2016 ते 19 दरम्यान प्रत्येकाने आपापला जॉब केला, पण मनामध्ये फ्युजन हे नक्कीच होतं। त्याची सुरुवात आम्ही एका सोडा सेंटर सोडा मशीन या छोट्याशा उद्योगाने केली होती, ज्यामध्ये आम्हाला खूप चांगला प्रतिसादही मिळाला, कारण त्याला दिलेलं वेगळं वळण ते म्हणजेच की वायफायची सुविधा देणारा राउटर, जो आम्ही MIDC बारामती येथे सार्वजनिकमध्ये चालू केला। या ठिकाणी 20 लोक वायफाय घेऊ शकतात। लोक तिथं फक्त सोडा पिण्यासाठीच येत नव्हते, तर वायफायसाठी पण येऊ लागले होते। त्याची आपण मोफत SMS सुविधाही चालू केली होती। त्याच्या माध्यमातून हे जाणवलं की लोकांचा मोबाईलचा वापर हा जास्त वाढलेला आहे। मग आपण मोबाईल आणि लॅपटॉप याचा विचार करूनच काही वेगळं करू शकतो का? आपण एखाद्याच्या व्यवसायाचे प्रमोशन हे सोशल मीडिया, मोबाईल याच्या माध्यमातून करू शकतो का? या आणि अशा अनेक प्रश्नांमुळे मनात डिजिटल 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 हे फिरत होतं, आणि तिथूनच विचार आला की आपण डिजिटल या क्षेत्रामध्येच गेलं पाहिजे। लोक लॅपटॉप आणि मोबाईलवरती आपला जास्तीत जास्त वेळ घालवतायत। सोशल मीडियाचा वापर हा वाढत चाललेला आहे। आपण डिजिटल काय करू शकतो याच गोष्टीचा विचार करून आपण लोकांचा व्यवसाय हा डिजिटली प्रमोट करू शकतो असेही मनात आले। त्यातूनच 2018 साली एका छोट्याशा 10,000च्या लॅपटॉपवरून खऱ्या अर्थाने डिजिटल मार्केटिंगच्या कामांना सुरुवात करून फ्युजनचा डिजिटल प्रवास चालू झाला। प्रॉडक्ट तुमचे, मार्केटिंग आमचे या उद्देशाने ज्यांना मार्केटिंगमध्ये कन्फ्युजन आहे त्यांनी फ्युजनचे सोल्युशन घेऊन पुढे केलं तर तुमचं कन्फ्युजन दूर होतं आणि व्यवसायाला चालना मिळते। हाच विचार घेऊन 2018-19 सालीचा लॅपटॉपपासून झालेल्या या छोट्याशा सुरुवातीला हळूहळू एका वेगळ्या वळणावरती घेऊन जाण्याचे काम हे माझ्या सवंगड्यांनी केले। दोन 2018 साली वडील पॅनक्राटिक कॅन्सरमुळे पुण्यामध्ये आले होते। डॉक्टरांनी त्यांच्या आयुष्यातील शेवटचे 6 महिने राहिले आहेत हे सांगितले। तेव्हा मी हवालदिल झालो होतो। त्यांच्या शेवटच्या क्षणांमध्ये स्वतःचा विचार न करता त्यांनी मला विचारले की तुला पुढे काय करावं असं वाटतं? तेव्हा मी एक छोटंसं ऑफिस बारामतीमध्ये चालू करण्याचा निर्धार त्यांना बोलून दाखवला। त्यांनाही तो आवडला आणि त्यांनी लगेच एका 7x5च्या ऑफिसची तरतूद बारामतीमध्ये केली। वडिलांनी विकत घेतलेला तो गाळाच फ्युजनचं आमचं पहिलं ऑफिस ठरलं, ज्याचं उद्घाटनही न करता आम्ही प्रवासाला सुरुवातही केली। खरं तर या यशाच्या वाटेवरून चालताना वडील आज बरोबर नाहीत, पण त्यांचा मायेचा हात आणि त्यांचा आशीर्वाद हा सदैव आमच्याबरोबर आहे याची नक्कीच जाणीव होते। सगळं काही सुरळीत चालू असतानाच अचानक 2019-20 मध्ये पॅन्डेमिक सिच्युएशन आली। कोविडचं स्तोम एवढं माजलेलं होतं की ऑफिसचं शटर बंद करूनच घरी यावं लागलं। आपल्याला आपल्या सुरक्षिततेसाठी घरूनच काम करावं अशी परिस्थिती तयार झाली होती। तेव्हा घराच्या शेजारील राजेंद्र या मुलाला हाताला घेऊन त्याला डिझायनिंगचे नॉलेज देऊन त्याला पहिला एम्प्लॉई या नात्याने आम्ही सुरुवात केली। गावामध्ये तशी अनेक तरुण मुलं होती ज्यांना मोबाईल, कम्प्युटर आणि इंटरनेटचे नॉलेज होते, पण ती सर्व मुले गेम खेळण्यामध्ये, विशेषतः PUBG खेळण्यामध्ये बिझी होती।
तेव्हा इंटरनेट मोबाईलचा वापर करून ते काही पैसे कमवू शकतात का, काही नवीन नॉलेज घेऊ शकतात का, या उद्देशाने त्यांना डिजिटल मार्केटिंगकडे ओढण्याचा मानस मनामध्ये ठेवून त्यांनाही रोजगाराची संधी देऊन गावामध्ये एक छोटीशी क्रांती घडवून आणण्याचे काम या माध्यमातून करण्याचा निर्णय घेतला. राजेंद्र काकांच्या घराच्या टेरेसवरती असणारी 10 बाय 10ची रूम ही भाडोत्री घेतली आणि तिथे फॅमिली मेंबर्स, शेजारची मुलं मुली यांना घेऊन गावातलं फ्युजनचं कोविड काळातील ऑफिस तयार केलं गेलं. याच काळात काम करता करता अशीच मध्ये कुठेतरी रानामध्ये भटकंती करणे, चायनीज भेळ हाताने बनवून त्याची पार्टी करणे आणि मुलांच्या सुप्त कलागुणांना वाव देत फ्युजनचा तो प्रवास चालू झाला होता. 2020-21 मध्ये कोविड थोडंफार कमी जास्त होत होतं. तेव्हा असं वाटायला लागलं की आपलं ऑफिस हे बारामती MIDC सारख्या ठिकाणी असावं, जेणेकरून लोकांनाही समजेल की आपण काय करतोय. त्यातूनच आपण पेन्सिल स्क्वेअर बिल्डिंग या ठिकाणी 250 स्क्वेअर फीटचे एक ऑफिस घेतले आणि खऱ्या अर्थाने कमर्शियल प्लेसमध्ये फ्युजनचे ऑफिस चालू झाले. वैद्यकीय क्षेत्रात पहिल्यापासून काम केले असल्याने सुरुवातीला बारामतीमधील नामांकित बारामती हॉस्पिटल, काटे हॉस्पिटल, गायकवाड हॉस्पिटल, गावडे हॉस्पिटल, श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, मेहता हॉस्पिटल, त्याचबरोबर लातूर, सातारा, सांगली, कराड, पुणे, मुंबई, पनवेल, चाळीसगाव, जळगाव, सोलापूर केवळ महाराष्ट्रच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर देखील मध्य प्रदेशमधील भोपाळ या ठिकाणीही डिजिटल मार्केटिंगचे काम करायला फ्युजनने सुरुवात केली. काम वाढत गेलं तशी मुलेही वाढत गेली. त्यातूनच जागा कमी पडू लागल्या. तेव्हा फ्युजनला आता मोठ्या ऑफिसची गरज आहे याची जाणीवही व्हायला सुरुवात झाली होती. दुसरीकडे कुठेही न जाता आपण त्याच बिल्डिंगमध्ये 4थ्या मजल्यावरती 1000 स्क्वेअर फीटचे मोठे ऑफिस चालू केले, ज्यामध्ये डायरेक्टर रूम, लेक्चर हॉल, प्रॅक्टिकल लॅब, बॅक ऑफिस, टेलिफोनसाठी वेगळे डिपार्टमेंट, डिझायनरसाठी वेगळे डिपार्टमेंट अशा पद्धतीने सुसज्ज ऑफिसची निर्मिती केली गेली. आता कामाची व्याप्ती वाढत चालली होती. फक्त हॉस्पिटलच नव्हे तर रिअल इस्टेट, क्लॉथ सेंटर, रेस्टॉरंट, हॉटेल्स, स्कूल्स, कॉलेजेस, वॉच शोरूम, कार शोरूम, फूड प्रोडक्ट कंपनी, MIDC मधील इंडस्ट्रीज या वेगवेगळ्या सेक्टरमधील कामांना फ्युजनने सुरुवात केली. तरी देखील अजूनही कोणत्याही लग्न समारंभात गेलो, तसेच कार्यक्रमात गेलो तर तेथील लोक विचारतात, तुम्ही डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय करता? ते पत्रिका, आधार कार्ड, पॅन कार्ड वगैरे बनवण्याचे काम करता का? मी अजूनही लोकांना हो म्हणतो आणि विषय टाळतो, कारण डिजिटल मार्केटिंग हे अजूनही लोकांपर्यंत पोचलेलंच नाही याची जाणीव मला झाली. डिजिटल मार्केटिंग काय हे पोहोचवण्यासाठी बारामतीमधला पहिला ऑफलाईन डिजिटल मार्केटिंग कोर्स, तो देखील आपल्याला समजेल अशा मराठी भाषेमध्ये चालू करण्याचा निर्णय घेण्यात आला. या कोर्ससाठी पहिल्यांदा इन्क्वायरी खूप कमी यायच्या. ऑनलाईन बरेच कोर्सेस चालू होते. हजारो मुलं ऑनलाईनला जात होती, पण योग्य ते ज्ञान न मिळाल्यामुळे ते पुन्हा आमच्याकडे ऑफलाईन कोर्ससाठी येत होती. त्यामुळे ऑनलाईन न जाता ऑफलाईन पद्धतीनेच कोर्स चालू ठेवण्याचा निश्चय आम्ही केला. यामध्ये समृद्धीचा देखील खूप मोठा हातभार मला ऑफलाईन क्लास चालू ठेवण्यामध्ये मिळाला. 2023-24 मध्ये याची व्याप्ती वाढली आणि 2024 मध्ये आता आपण 8 ते 10 मुले अशा मुलांच्या बॅचेस चालूही केल्या आहेत. डिजिटल मार्केटिंगचं नॉलेज हे लोकांपर्यंत पोहोचेल या पद्धतीने आपण प्रयत्न करत आहोत. हे झालं मुलांचं. पण प्रौढ लोकांचं काय, व्यावसायिकांचं काय, किंवा ज्या महिला भगिनी घरामध्ये आहेत त्यांचं काय? तर त्यांच्यासाठी सुद्धा हे नॉलेज मोफत देण्यासाठी आपण महिन्यामधून एक दिवस मोफत डिजिटल मार्केटिंग कार्यशाळा याचे देखील आयोजन आपल्या फ्युजनच्या वतीने करत असतो. काळानुसार बदलत्या माध्यमाची गरज ओळखून नवीनच पॉडकास्टची संकल्पना आम्ही सुरू करण्याचा निर्णय घेतला. प्रत्येकाला लोकांपर्यंत पोहोचायचे, पण माईक समोर आला तर बोलता येत नाही. पण आपण एक मित्र म्हणून प्रश्न विचारले तर त्या प्रश्नांची उत्तरं खूप चांगल्या आणि सोप्या भाषेत तसेच गप्पांच्या स्वरूपात देता येतात. ग्राहकाचे प्रॉडक्ट, त्यांच्या सर्व्हिसेस, ते करत असलेली कामे, हे चांगलं काम लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठीच एक नवीन प्लॅटफॉर्म हवा आणि तो प्लॅटफॉर्म म्हणजेच पॉडकास्ट स्टुडिओ. बारामती जिल्हा नाही आहे, पण पुणे जिल्ह्यापेक्षा कमीही नाही आहे. तेवढी प्रगती बारामतीमध्ये होत आहे. पण तरीही अनेक गोष्टींसाठी पुण्याला जावंच असं काही नाही आहे.
तर त्यासाठी फ्युजनने एक निर्णय घेतला, तो म्हणजेच पुण्यासारखी फॅसिलिटी असणारा पॉडकास्ट स्टुडिओ बारामतीमध्ये व्हावा आणि बारामतीमधील व्यावसायिकांना त्याचा लाभ घेता यावा, त्यांच्या सर्व्हिसेस लाखो लोकांपर्यंत पोहोचवता याव्यात, यासाठी या पॉडकास्ट स्टुडिओची निर्मिती फ्युजनने केली आहे. पॉडकास्ट स्टुडिओची सुरुवात फ्युजनपासून व्हावी अशी आम्हा सर्वांची मनापासून इच्छा होती. त्यामुळे बारामतीमध्ये पहिला पॉडकास्ट स्टुडिओ तयार करण्याचं काम फ्युजनने हाती घेतलं आणि आज आपण त्याचं उद्घाटनही करत आहोत, याचा खूप आनंद होत आहे. पहिल्यांदा एक वेबसाईट तयार केली, त्यानंतर दुसरी केली, पुन्हा तिसरी केली आणि असे करता करता आज तागायत जवळपास 187 पेक्षाही जास्त वेबसाईट आपल्या कंपनीने तयार केलेल्या आहेत. आज 72 पेक्षाही जास्त लाईव्ह क्लायंटला सर्व्हिस देण्याचे काम फ्युजन करत आहे. पण हे काम एकाचे नाही, याच्यासाठी लागते ते टीमवर्क आणि आज 15 पेक्षा जास्त लोकांची फ्युजनची टीम यासाठी रात्रंदिवस कार्यरत आहे. त्याचबरोबर सोशल मीडिया हँडलिंग असेल, सोशल मीडिया कॅम्पिंग असेल, लोगो डिझायनिंग असेल, कंटेंट रायटिंग असेल, व्हिडिओग्राफी असेल, गुगल ॲडव्हर्टाइजमेंट, यूट्यूब चॅनल अशा डिजिटल मार्केटिंगच्या सर्व सुविधा एकाच छताखाली देणारे बारामतीमधील एकमेव डिजिटल मार्केटिंगचे ऑफिस ते म्हणजेच फ्युजन इन्फिनिटी सोल्युशन. कन्फ्युजन, फ्युजन, सोल्युशन ही त्रिसूत्री अंमलात आणली तर तो व्यवसाय एका पटीने नव्हे, 2 पटीने नव्हे तर 10 पटीने वाढवण्यामध्ये नक्कीच मदत होईल. तेव्हा इफ यू हॅव अ कन्फ्युजन टेक अ फ्युजन या स्लोगननुसार तुमच्या व्यवसायातील कोणत्याही कन्फ्युजनवरती सोल्युशन देणारे असे आपले फ्युजन सदैव आपल्या सेवेत आहे.